ईडी भोंदू खरातचा ताबा घेणार आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार आहे। खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून न्यायालयामध्ये अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलाय। न्यायालयानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची सुद्धा माहिती मिळते। अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातनं उभं केलेलं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर आहे याचा तपास आता ईडी करणार आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आता या संपूर्ण खरात प्रकरणाचा तपास ईडीकडून केला जाणार आहे। जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत कोट्यवधींचे, कशा पद्धतीने ही मालमत्ता जमवलेली आहे, हे पैसे जमवलेले आहेत, या सगळ्याचा तपास करण्यासाठी आता ईडीला ताब्यात दिलं जाणार आहे। काय एकूण माहिती आहे? आतापर्यंत तपास जो होता तो ग्रामीण पोलीस, नाशिक ग्रामीण पोलीस, शिर्डी ग्रामीण पोलीस आणि त्याचबरोबर SITनं हा केलेला आहे। मात्र आता खरातचा पूर्ण आर्थिक व्यवहार जे आहे त्याचा तपास करण्यासाठी ईडी गेल्या 15-20 दिवसापासून अभ्यास करत होती। आपण जर बघितलं तर ठाण्यातून ही सगळी सूत्र हलत होती। अनेक जणांना चौकशीसाठी सुद्धा बोलवण्यात आलं होतं आणि आता ईडी स्वतः खरातला याबाबत या तपासासाठी ताब्यात घेणार आहे। एकूण जी काही त्याने आर्थिक व्यवहार केलेले आहेत हे तोच ते सांगू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे। त्यासाठी ईडीने प्रोडक्शन वॉरंट जे होतं ते कोर्टाकडे, PMLA कोर्टाकडे मागितलेलं होतं आणि त्यानुसार त्याला आज SIT ईडीच्या ताब्यात देईल अशी शक्यता आहे। आज दुपारी कदाचित ईडीची टीम नाशिकमध्ये पोहोचू शकते आणि त्यानंतर त्याचा ताबा घेऊ शकते आणि त्यानंतर तपासाला सुरुवात होईल। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या माहितीसाठी।